देखावा भविष्यातली वारी. पंढरीची वारी विज्ञानाच्या दारी. आपण बघत आहात या वर्षी मधुकोश वासियांनी साकारलेला गणपतीचा देखावा. आता सर्वात पहिले आपण बघत आहात वारकरी. तर आता ज्या संख्येने वारकरी उपस्थित असतात त्याच संख्येने त्या काळी सुद्धा वारकरी उपस्थित असतील असं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेले आहे. त्या काळी म्हणजे आम्ही 10-20 वर्षांनंतरची वारी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघत आहात व्हर्टिकल गार्डन. त्या काळी आपल्याला गार्डन करायला तेवढी जागा असेल का याचा संशयच आहे, म्हणून आपण उभे आणि उंच असे व्हर्टिकल गार्डन्स तयार करू. अजून एक व्हर्टिकल गार्डन आपण बघू शकता. त्याच्यानंतर इकडे आहे ईव्ही चार्जिंग सेंटर. आता कसं आपण शक्यतो पेट्रोल किंवा डिझेलने चालवल्या जाणारी वाहने वापरतो, पण त्या काळी बहुतेक सगळी इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील, ईव्ही व्हेकल्स. ईव्ही तर ते जे ईव्ही सेंटर असेल त्याला सोलर पॅनल लावले असतील आणि ते सोलर पॅनल्स इलेक्ट्रिसिटी तयार करतील, सोलर एनर्जीला इलेक्ट्रिसिटीमध्ये बदलतील. तर आता त्याच्या पुढे तुम्ही बघू शकता मल्टीपर्पज मॉल उर्फ MPM. तर आता त्याच्यात सगळी आपण जी रोज वापरतो त्या सगळ्या गोष्टींची दुकानं आहेत. होम अप्लायन्सेस, त्याच्यानंतर भाज्यांची दुकानं, त्याच्यानंतर पुस्तकांची दुकानं, असं तुम्ही बघू शकता. त्याच्यात वर तुम्हाला सोलर पॅनल दिसतंय आणि तिकडं आम्ही अवेलेबल पार्किंग आणि ऑक्युपाइड पार्किंग लिहिलेले. तर अवेलेबल पार्किंग आपण बघू शकता 1000 आहे व ऑक्युपाइड पार्किंग 4000. म्हणजे विचार करा की टोटल 5000 पार्किंग असतील असं आम्ही दाखवलेलं आहे. पण आता प्रश्न येतो की ते 5000 पार्किंग दाखवायचे कुठे, म्हणून त्याच्या शेजारी तुम्ही बघू शकता एक्सटेंडेबल पार्किंग. एक्सटेंडेबल पार्किंग मध्ये अशा भरपूर स्लाइड्सचा पार्किंग असेल. त्या स्लाइड खाली तुम्ही फोल्ड करून ठेवलेल्या बघू शकता. तर त्या स्लाइड्स एक अशा वर येतील. म्हणजे समजा एक स्लाइड पहिले वर असेल, मग एक गाडी तिच्यात पार्क होईल, पण आता दुसरी गाडी आली तर तिला कुठे ठेवायचं, तर मग ती स्लाइड वर जाईल, तिच्या खालची स्लाइड त्या जमिनीपाशी, आणि मग त्या स्लाइड मध्ये दुसरी गाडी जाईल आणि दुसरी गाडी त्या स्लाइड मध्ये गेली की परत ती वर जाईल, असं होत जाईल. पण समजा वरच्या गाडीला निघायचं आहे आणि खालच्या सगळ्या गाड्यांचं भरलेलं आहे, तर मग काय सगळ्या खालच्या गाड्यांना काढत बसायचं? त्याऐवजी कार लिफ्ट आम्ही दाखवलेली आहे. त्याच्यात ती गाडी त्या लिफ्टच्या आत जाताना आपण बघू शकता सर्वात वरची, ती तिथून आत जाईल आणि खाली एक्झिट आहेत आपण बघू शकता. मागं एक्झिट दाखवलेलं आहे, तिथून ती गाडी बाहेर येईल. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता एलिव्हेटेड सिग्नल. तर आता सिग्नल सगळे जमिनीवर असतात, पण त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक जाम होतो. तर जर आपण एलिव्हेटेड सिग्नल्स ठेवले तर ट्रॅफिक जाम सुद्धा होणार नाही आणि भूकंप झाला की सिग्नल पडून खूप मोठं नुकसान होतं ते देखील होणार नाही. हे सगळं आपण भविष्याचं दाखवत आहोत, म्हणून आम्ही हे असं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता सोलार स्ट्रीट लॅम्प्स. तर वर सोलार पॅनल लावलेला आहे आणि ते लाईट एनर्जी तयार करेल आणि लाईट सोडेल. आता पुढे माती विना शेती म्हणजेच हायड्रोपोनिक फार्मिंग. तर आता कशी जास्त तर तुम्हाला ती ग्रीन हाऊस सारखी बिल्डिंग दिसत आहे ती आहे. तर आता जास्त जागा नसते शेती करायला आणि मातीमध्ये सुद्धा ते विटामिन्स आता कमी होत चाललेले आहेत, ज्याच्यानी झाड तयार होऊ शकतं. तर आता आपण पाण्यामध्ये सुद्धा ते विटामिन्स घालून, ते न्यूट्रिएंट्स घालून जर त्याच्यात झाडं लावली तर ती सुद्धा चांगली उगवू शकतात आणि ह्याचे प्रयोग सुद्धा जगभर आता चालू झालेले आहेत. तर आता तुम्ही बघू शकता की ते ग्रीन हाऊसच्या मध्ये कंटेनर आहे आणि त्या कंटेनर मध्ये काही झाडं आहेत आणि त्या कंटेनर मध्ये माती आहे. तर फक्त अशी काही झाडं असतात जी पाण्यामध्ये उगवूच नाही शकत. तर जसं की गाजर, बटाटा, मुळा, तर ती
मातीतच लावावी लागतात. त्याच्यानंतर बाहेर तुम्ही बघू शकता की द्राक्ष, टमाटर अशा सारखी झाडं लावलेली आहेत जी पाण्यात सुद्धा उगवू शकतात. तर वर तुम्हाला दिसेल की ते कर्व असं दाखवलेलं आहे. मी त्याचं जे छत आहे ते असं अर्धगोल आहे. तर त्याच्या या आणि त्या बाजूला एक पन्हाळी आहे आणि त्या पन्हाळीत ते पाणी पडलं की ते हळूहळू वाहत 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 खाली त्या पाईपातून त्या झाडांकडे जाईल. म्हणजे झाडांना त्याच्यानेच पाणी दिलं जाईल. पण त्याच्या शेजारी बघा कोण आहे? रोबोट. म्हणजे ही कामं, याच्याची सगळी कामं रोबोट करेल. त्याच्या पुढं आपण डस्टबिन बघू शकता. तर त्या काळी आपण डस्टबिन सुद्धा ठेवलेले असते. त्याच्यानंतर हे आहेत सोलार कॅम्प्स. त्याच्यावर तुम्ही सोलर पॅनल ठेवलेले बघू शकता. तर त्या सोलार पॅनलच्या मदतीने त्याच्यात जे काय असेल फ्रीज, पंखा वगैरे ते आपण चालवू शकतो. जे काही इलेक्ट्रिक सामान असतं, जे इलेक्ट्रिसिटीवर चालतं, ते त्याच्यावरून चालू शकतो, जसं की फॅन वगैरे. त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता सोलर कुकर. तर हल्ली कसे सोलर कुकर खूप मोठे आणि जड असतात. तेच आता आम्ही असं दाखवलेलं आहे की फ्युचरमध्ये सोलर कुकर छोटेसे आणि हलके असतील, जेणेकरून आपल्याला ते इकडून तिकडे हलवता येते. तुम्ही बघू शकता एक बाई सोलर कुकरवर काहीतरी शिजवत आहे. त्याच्यानंतर अजून एक सोलर कुकर तुम्ही बघू शकता. तो अगदी छोटासा आहे. आता हे आहे सोलार बायो टॉयलेट. तर आता हल्ली कसा खूप त्रास होतो आपल्याला, म्हणजे तिकडं वारीमध्ये आता निर्मल वारी नावाचा एक हे चालू झालेला आहे प्रकार. तर त्याच्यानी असे टॉयलेट मध्ये ठेवणं चालू झालेलं आहे. तर आता त्या टॉयलेटवर तुम्ही बघू शकता की एक सोलर पॅनल देखील आहे आणि त्याच्यात टंकी देखील आहे. तर आता तुम्ही बघत आहात लॉन्ड्रोमॅट. तर लॉन्ड्रोमॅट मध्ये आता हल्ली सगळ्या लोकांना हातानेच कपडे धुवावे लागतात वारीमधल्या, आणि वाळत घालायला त्याच्या वारीमधली खूप जागा वेस्ट जाते. तर तेव्हा आम्ही दाखवलेलं आहे की वॉशिंग मशीन असतील आणि त्या वॉशिंग मशीन मध्ये लोक कपडे धुतील. शेजारी तुम्ही बघू शकता आम्ही शर्ट वगैरे पण टांगलेले आहेत. त्याच्यानंतर तिकडे आहे कॉफी शॉप. तर आता काही वारकऱ्यांना तिकडे कपडे लावले आणि त्यांना कॉफी प्यायची, तर ते तिकडं कॉफी पिऊ शकतात. त्याच्यानंतर इकडे आहे मेडिकल कॅम्प. तर त्या मेडिकल कॅम्प मध्ये जर एखाद्या माणसाला बरं नसेल तर तिकडे त्याला आणलं जाईल. शेजारी आहे ॲम्ब्युलन्स. आणि हे सगळे मेडिकल कॅम्प्स रोबोट चालवत असतील. तुम्ही त्या कॉफी शॉप शेजारी एक रोबोट बघितलाच असेल. त्याच्यानंतर अजून एक मेडिकल कॅम्प आपल्याला इकडे दिसत आहे. हा छोट्या गोष्टींसाठी आणि तो मोठा होता तो मोठ्या गोष्टींसाठी. त्याच्यानंतर हे आहे मेडिकल ड्रोन, जे औषधं वगैरे इकडून तिकडे पोहोचवण्यासाठी मेडिकल कॅम्पला मदत करेल. रक्ताचे सॅम्पल्स वगैरे पण इकडून तिकडे ते नेऊ शकेल. आपण बघू शकता एक मॅग्लेफ ट्रेन. मॅग्लेफ ट्रेन हा प्रयोग बऱ्याच ठिकाणी चालू झालेला आहे, जपानमध्ये आणि काही प्रमाणात आता मुंबईमध्ये सुद्धा. तर त्याच्यात असे 2 मॅग्नेट्स लावलेले असतात आणि त्या मॅग्नेट्स आणि त्या ट्रेनला सुद्धा मध्ये एक मॅग्नेट लावलेलं असतं. त्याच्यामुळे ती ट्रेन हवेतून लेव्हिटेट होती. तर असे प्रयोग चालू झालेले आहेत. तर त्याच्यात शेजारी तुम्ही त्याचं स्टेशन देखील बघू शकता. तर सिनियर सिटीजन्स जे चालत वारी करू शकत नाही त्या मॅग्लेफ ट्रेननी प्रवास करतात. आता आपण बघत आहात रोड साइड नेव्हिगेटर्स. तर या नेव्हिगेटर्समुळे आपण आपल्या जवळचे हॉस्पिटल्स, रेस्टॉरंट्स वगैरे वगैरे शोधू शकतो. त्याच्यावर तुम्ही बघू शकता एक मॅप दाखवलेला आहे आणि त्या मॅपवर कुठे काय हे दाखवलेलं आहे आणि ते त्यांनी वारकऱ्यांना मदत होईल बरीच. त्याच्यानंतर हे आहे पांडवकालीन शिवमंदिर. तर हे शिवमंदिर खूप जुनं आहे असं मानतात आणि त्या शिवमंदिराच्या आत तुम्हाला एक शंकराची पिंड दिसेल. तर याचं नाव आहे मंदिराचं भुलेश्वर. त्याच्यानंतर त्याच्या खाली सुद्धा तुम्ही एक स्ट्रीट लॅम्प बघू शकता आणि हे खूप जुनं आहे.
त्याच्यानंतर हे अजून एक ड्रोन आहे जे कुठे केवढा ट्रॅफिक आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला मदत करेल. त्याच्यानंतर हे आहे विनामूल्य अन्नछत्र, खास वारकऱ्यांसाठी. तर तिकडे वारकऱ्यांच्या जेवणाची, नाश्त्याची वगैरे सोय केली जाईल. आता सुद्धा तुम्ही अन्नछत्र बघू शकता, पण त्या काळी सुद्धा अशीच अन्नछत्र असतील आणि अशा सेवा सुरूच राहतील. त्याच्यानंतर आता आपण बघत आहात वॉटर बॉल, म्हणजे ईट वॉटर ड्रिंक वॉटर. ह्याच्यातून आपण पाणी सुद्धा पिऊ शकतो या बॉल्स मधून, आणि भूक लागली की हे आपण खाऊ सुद्धा शकतो. तर आता तुम्ही बघू शकता तिकडं आम्ही दाखवलेलं आहे की इकडं कलेक्ट इथून करायचे वॉटर बॉल्स आणि इकडून पैसे टाकायचे. त्याच्यानंतर ह्याच्यामुळे आपण प्लास्टिकचा वापर सुद्धा कमी करू शकतो. आता तुम्ही बघत आहात रोड क्लिनिंग रोबोट्स. तर आता तुम्हाला असं वाटेल की माणसांनी का नाही हे करावं, तर माणसांनी वारीचा आनंद लुटावा आणि रोबोट्सनीच हे काम करावं असं आम्हाला वाटतं. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता खूप मोठा रस्ता आम्ही दाखवलेला आहे आणि एक 6वी लेन खास पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी आहे. तुम्ही एक बस सुद्धा तिकडे ठेवलेली बघू शकता. तर आता बहुतेक वेळेला वारी चालू असताना बऱ्याच रस्त्यांमधलं वाहतूक अडवून ठेवावी लागते. तर आता आपण भविष्यात असे इतके मोठे रस्ते बघू की जनजीवन अजिबात विस्कळीत होणार नाही. आता आपण बघत आहात रिंगण. रिंगण हे खूप महत्वाचा भाग आहे वारीमधला. तर त्या रिंगणामध्ये अशी एक गोलाकार आकृती तयार करून माणसं उभी राहतात. त्याच्यानंतर आता आपण पालखीकडे येतो. तर आता पालखी हे तेव्हापासून चालू आहे, म्हणजे हे सर्वात महत्वाचा भाग आहे. पण आता आपण कधीही आम्हाला असं वाटते की कितीही आपण मॉडर्न बनलो तरी वारीची जागा कधी कुठला ट्रक घेणार नाही आणि बैलांची जागा कधी कुठला रोबोट नाही घेणार. हे तसंच्या तसंच राहील. आणि त्याच्या मागे तुम्ही बघू शकता बऱ्याच दिंड्या आहेत. त्याच्या आत आम्ही पादुका ठेवलेल्या आहेत आणि श्री तुकाराम महाराज आणि श्री ज्ञानोबा माऊली यांचे फोटो देखील ठेवलेले आहेत. त्याच्या मागे भरपूर दिंड्या तुम्हाला दिसत आहे. म्हणजे जेवढा नंबर आता वारकऱ्यांचा असतो तेवढाच त्या काळी सुद्धा राहील, तो अजिबात कमी होणार नाही. पुढे वारकरी अजून आहेतच. त्याच्यानंतर मध्ये मध्ये पोलीस सुद्धा आम्ही दाखवलेले आहे. त्याच्यानंतर आता पांडुरंगाची मूर्ती येते. आता कितीही वर्ष झाली तरी ती पांडुरंगाची मूर्ती तिथून अजिबात हलणार नाही. तर मग येणार ना आमची मधुकोशची फ्युचर वारी बघायला. धन्यवाद.